स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराधाचा तोल सावरावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आपलं घर सजावटीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेत असतो. म्हणजे घड्याळ असेल, शोपीस असेल किंवा इतर काही वस्तू असतील की ज्या आपण घरामध्ये ठेवण्यासाठी घेत असतो. त्याचप्रमाणे देवघर म्हणजे आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा. आपण कुठे तीर्थस्थानी जाऊ, कुठेही गेलो तर आपण देवघरासाठी एखादी वस्तू घेत असतो. वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती असतील किंवा देवघरासाठी आपण घंटाच घेऊ, देवघरात ठेवण्यासाठी कासव घेऊ, देवघरात शंख ठेवू. पण देवघरामध्ये आपण शंख ठेवतो. देवघरात शंख नेमका का ठेवला जातो यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? नाही माहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरात शंख नक्की का ठेवला जातो याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शंखाचा संबंध माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याशी जोडला गेलेला आहे. म्हणजे शंख माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या संबंधित आहे. म्हणून आपण जेव्हा भगवान विष्णूची पूजा करतो त्यावेळेस जर शंखाचा वापर केला तर ते आपल्यासाठी शुभ ठरत असतं, फलदायी ठरत असतं. प्राचीन काळी ऋषीमुनींची पूजा, यज्ञ करताना शंख वापरला जायचा. कारण ज्यावेळेस प्राचीन काळी पूजा व्हायची त्यावेळेस असा शंखनाद देखील केला जायचा. शंखाच्या आवाजाने देव प्रसन्न होतात आणि भक्तांची हाक ऐकतात. म्हणून या कारणामुळे पूजेत शंखनाद शुभ मानला जातो. त्याचबरोबर देवघरात शंख ठेवण्याचे आणखी देखील काही फायदे आहेत, ते आपण देखील आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. शंखाला आपण पवित्र मानतो. धार्मिक दृष्टिकोनातून देखील शंखाकडे पवित्रतेने बघितले गेलेले आहे. कोणतंही धार्मिक कार्य असेल तर तिथे शंख फुंकणे किंवा ज्याला आपण शंखनाद म्हणतो तर तो शंखनाद हा शुभ असतो. धार्मिक शास्त्राचा जर विचार केला तर त्यानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना शंख खूप आवडतो. शंखातून जर आपण जल अर्पण केलं तर त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करत असतात. असं देखील म्हटलं जातं की समुद्रमंथन ज्यावेळेस झालं होतं तर समुद्रमंथनातून अनेक आपल्याला मौल्यवान रत्न मिळाली होती. त्यापैकीच एक म्हणजे शंख. शंखाची पूजा करताना कोणते नियम पाळायचे, शंखाची पूजा कशी केली पाहिजे तर त्याचे नियम देखील आपल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेले आहेत. म्हणून जर आपल्या देवघरामध्ये शंख नसेल तर नक्कीच आपल्या देवघरामध्ये आपण शंख ठेवला पाहिजे. कारण शंख आपल्या देवघरामध्ये जर असेल तर माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहते, भगवान विष्णू प्रसन्न राहतात. आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जर प्रसन्न असेल तर आपल्यावरती कोणतंही आर्थिक संकट येत नाही. त्यामुळे जर आपल्या देवघरात शंख नसेल तर लवकरात लवकर तुम्ही देखील आपल्या देवघरामध्ये शंखाची स्थापना करा. कारण देवपूजेमध्ये शंख देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. देवपूजा आपण जिथे करतो, जे आपलं देवघर असतं तिथे आपण शंख ठेवल्यामुळे देवी लक्ष्मीचा सदैव वास राहतो. त्यातली त्यात शंखाचा एक प्रकार म्हणजे दक्षिणावर्ती शंख. तो दक्षिणावर्ती शंख तर आपण घरात ठेवणं, देवघरामध्ये ठेवणं हे खूप शुभ आणि फलदायी मानलं जातं. त्यामुळे तुम्ही शंख खरेदी करताना शक्यतो दक्षिणावर्ती शंख मिळाला तर दक्षिणावर्ती शंखच आपल्या देवघरामध्ये नक्की स्थापित करा. सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस शंखाचा आवाज म्हणजे शंखनाद जर आपण केला तर त्यामुळे घरातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते. सकारात्मक ऊर्जा घरात पसरल्यामुळे घरातील आर्थिक संकट असतील, कुटुंबातील काही वादविवाद असतील तर ते सर्व नष्ट होतात आणि कुटुंबातील सदस्य देखील आनंदाने राहतात. अलक्ष्मी घरातून बाहेर पडते. त्यामुळे शंखनाद आपण आपल्या घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ नक्की केला पाहिजे. कोणतीही गोष्ट घरात ठेवायची म्हटली किंवा अभ्यासातली कोणतीही गोष्ट म्हटली तर त्याला नियम अटी लागू असतात. कोणत्याही गोष्टीचा आपण वापर करतो
तर त्याच्या नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. घरात गॅस वापरायचा असेल तरी त्याचे नियम पाळावे लागतात, किंवा अभ्यासात आपल्याला काही करायचं असेल तर त्या देखील नियम आपल्याला पाळायचे असतात. त्याचप्रमाणे शंखाचे देखील काही नियम आहेत, आपल्या शास्त्रामध्ये ते सांगितलेले आहेत. तर शंखाच्या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या शंखाची पूजा आपण करतो तो शंख शक्यतो आपण वाजवायचा नाही, त्याचा नाद आपण करायचा नाही. शंख नादासाठी तुम्ही सेपरेट शंख देवघरामध्ये ठेवू शकता, कारण ज्या वेळेस आपण शंखनाद करतो तर आपलं तोंड त्या शंखाला लागतं, मग त्यामुळे त्याला आपली थुंकी लागते. म्हणून पूजेचा शंख शक्यतो आपण शंखनादासाठी वापरायचा नाही. शंख आपण देवघरामध्ये स्थापित करतो तर तो स्थापन करण्यासाठी लाल रंगाचा कपडा आपण वापरायचा आहे. लाल रंगाच्या कपड्यावरती शंख ठेवायचा असतो. जेव्हा तुम्ही देवपूजा करता, शंखाची पूजा करता, त्यावेळेस तो शंख शुद्ध पाण्याने भरायचा आहे. आणि शंखामध्ये आपण जे पाणी भरतो, ज्याप्रमाणे आपण धूप दीप सर्व घरात घेऊन फिरतो, त्याप्रमाणे ते शंखातलं पाणी देखील घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही शंख फुकत असाल त्यावेळेस तो नेहमी गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने तो स्वच्छ करणं देखील महत्त्वाचं आहे. तर हे जे 2-3 नियम आहे, जेव्हा तुम्ही शंखाची पूजा करतात तर ती पूजा करताना हे शंखाचे नियम आपण पाळायचे आहे. त्यामुळे आपली शंखाची जी पूजा आहे ती शास्त्रशुद्ध आणि विधिवत पद्धतीने पार पडत असते. शंखाचे अनेक प्रकार आहेत, पण त्यातील काही शंखांचाच उल्लेख आपल्या धर्मग्रंथात आहे. जसं की दक्षिणावर्ती शंख असेल, मध्यवर्ती शंख असेल आणि वामावर्ती, म्हणजे दक्षिणावर्ती, मध्यवर्ती आणि वामावर्ती हे जे 3 शंख आहेत, तर या 3च शंखांचा उल्लेख आपल्या धर्मग्रंथामध्ये केलेला आहे. श्री विष्णूंचा शंख मध्यभागी आणि देवी लक्ष्मीचा शंख डाव्या बाजूला असतो. तर पूजेमध्ये दक्षिणावर्ती आणि वामावर्ती या 2च शंखांचा वापर करत असतात. जो मध्यवर्ती शंख आहे तो शक्यतो पूजेच्या वेळीच वापरला जात नाही. त्यामुळे एकतर तुम्ही दक्षिणावर्ती किंवा वामावर्ती शंखाचं आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता. तर तुमच्या घरात देखील शंख आहे का? पूजेमध्ये त्याचा वापर केला जातो का? शंखनाद तुमच्या घरात केला जातो का? हे मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या देवघरामध्ये शंखाची स्थापना कशी करायची याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये शंख असेल, तर तुमच्या देवघरामध्ये शंख आहे की नाही हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. किंवा तो शंख कोणता आहे, दक्षिणावर्ती आहे की वामावर्ती आहे हे देखील कमेंटद्वारे नक्की कळवा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की देवघरामध्ये शंख ठेवला पाहिजे का, किंवा तो का ठेवला जातो, ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर एकंदरीत असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.